प्रश्न पहिला, 2-3 ओळीत उत्तरे लिहा. अ. किरणांची कालाभूत कधी मोहरेल असे कवीला वाटते? उत्तर. आता पहाट झाल्यानंतर जेव्हा गडद अंधार ओसरेल तेव्हा उगवत्या किरणांची कालाभूत मोहरेल असे कवीला वाटते. आ. आनंदाने मृदू गळ्यात कोण गाणार आहे? उत्तर. आनंदाने मृदू गळ्यात पक्षी गाणार आहेत. ई. पानावर दहीवर केव्हा हसेल? उत्तर. जेव्हा मुग्ध हिरवेपणाने वारा हसेल तेव्हा गहिवरलेल्या आकाशात पानावर दहीवर हसेल. ई. गारवा कशामुळे थरारेल? उत्तर. सकाळ होतात जेव्हा पारिजात आपल्या फुलाची उधळण करील तेव्हा कोवळ्या फुलाच्या सुगंधामुळे गारवा थरारेल. उ. प्रकाशाचे महादान कोणते? उत्तर. निळ्या आकाशात सूर्य येईल तेव्हा 10 दिशा उजळतील. प्रकाश सगळ्या कोपऱ्यात पसरेल हेच प्रकाशाचे महादान असेल. उ. उजाडल्यामुळे कोणते भय संपणार आहे? उत्तर. उजाडल्यामुळे उरामध्ये प्रकाशमान झरे पाझरतील त्यामुळे अंधाराचे भय संपणार आहे. प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. अ. उजाडल्यामुळे निसर्गात कोणकोणत्या घटना घडतील असे कवीला वाटते? उत्तर. उजाडल्यामुळे रात्रीचा काळ अंधार ओसरून जाईल आणि सगळीकडे किरणांची कालाभूत मोहरेल. आपल्या मृदू मधुर गळ्यात पक्षी गाऊ लागतील. गहिवरलेल्या प्रकाशात दहीवर मिसळेल. पानापानात वारा हसेल. उजाडताच पारिजातक फुलांची उधळण करेल. 10 दिशा प्रकाशमान होऊन जातील. अंधाराची भीती नाहीशी होईल. इत्यादी घटना उजाडल्यामुळे निसर्गात होतील असे कवीला वाटते. आ. पहाटेचा आशीर्वाद प्राण्यातून उगवेल या ओळीचा अर्थ समजावून घेऊन कवी असे का म्हणतात ते सांगा. उत्तर. रात्रीच्या खिन्न अंधारामुळे भीती वाटते पण सकाळी उजाडल्याने सारे आकाश उजळून 10 दिशांमध्ये प्रकाश पसरतो आणि अंधाराची भीती नाहीशी होते. सर्वत्र सृष्टीवर पक्षी गाऊ लागतात. फुले नाचू लागतात. म्हणून प्रकाशाचे वरदान हे आपल्यासाठी एक आशीर्वादच आहे. प्रश्न तिसरा, खालील ओळी वाचा. त्याचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. अ. खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार. उत्तर. खिन्न अंधार म्हणजेच उदासवाणे दुःखी मन होय. पहाटेच्या सूर्यकिरणांनी हा सगळा गडद अंधार उजळून जाईल आणि मनात नवी उमेद जागृत होईल. आ. मृदू गळ्यात खगांच्या खिळबिळ पाळवेल. उत्तर. पहाट होताच पक्षी आनंदाने किळबिळ करू लागतात. ती त्याच्या मृदू मधुर गळ्यातून जणू गाणीच गाऊ लागतात. ई. आनंदात पारिजात उधळील बरसात. उत्तर. सकाळी पारिजातकाच्या झाडावर सुगंधी फुले उमलतात. पारिजातकाच्या झाडाखाली फुलांचा सडा पडतो. जणू काही पहाटेच्या आनंदात पारिजातक फुलांचा वर्षाव करते. ई. प्रकाशाचे महादान कणाकणात स्फुरेल. उत्तर. पहाट झाल्यावर सूर्याची किरणे 10 दिशात पसरून साऱ्या दिशा प्रकाशमान करतात. प्रकाश हे सूर्याचे दिलेले एक मोठे दान आहे. प्रश्न चौथा, आता उजाडेल
या कवितेतील एक कडवे दिले आहे ते वाचा. आता पाऊस पडेल व त्यानंतर काय घडेल याची कल्पना करा. कवितेच्या 4 ओळी लिहा. आता उजळेल खिन्न आंधळा अंधार, आता ओसरेल पार लहरी किरणाची कालाभूत मोहरेल, आता उजळेल. आता पाऊस पडेल, सारी सृष्टी चिंब भिजेल, राणीवणी मोरांचा रंगीबिरंगी पिसारा फुलेल. प्रश्न 5. या कवितेत शब्दांना लावलेली विशेषणे लिहा. अ. टिंबटिंब आनंदाच्या लाटा, शुभ्र. आ. टिंबटिंब आकाश, निळे. ई. टिंबटिंब गळ्यात, मृदू. ई. टिंबटिंब गारवा, गोड कोवळा. प्रश्न 6. दान महादान यांसारखे तुम्हाला माहीत असलेले शब्द लिहा. उत्तर. 1. राष्ट्र महाराष्ट्र. 2. रथी महारथी. 3. देव महादेव. 4. राज महाराज. 5. वीर महावीर. 6. मार्ग महामार्ग इत्यादी.